माझ्या सर्व सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। घरामध्ये अंगणामध्ये रांगोळी सुशोभित करून झालेली आहे। वसुबारस नुकतेच झाले आणि आता आज धनोत्रयोदशी। धनोत्रयोदशीच्या दिवशी सगळ्यात आधी आपण कलशाची पूजा करायची आहे। धुतलेले वस्त्र ठेवून त्याच्यावर तांदूळ ठेवून आपण लक्ष्मीची स्थापना करणार आहोत। दोन्ही बाजूला समई लावून घेणार आहोत। आपल्या पैशांची सुद्धा आपण इथे पूजा करणार आहोत। धूप अगरबत्ती लावून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आपण सुगडमध्ये लाह्या, बत्तासे, गहू, तांदूळ आणि सुट्टे पैशांचे नाणे आपण ठेवून दिलेले आहेत। नंतर सुक्या मेवाचे सुद्धा आपण वेगवेगळे प्रकार इथे बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवलेले आहेत। तसेच इथे वेलची, हळद, मीठ, लवंग हे पूजेच्या साहित्यामध्ये आवश्यक असतात। तसेच कवड्या सुद्धा आपल्या पूजेमध्ये आवश्यक आहेत। बाकीची आपण लक्ष्मीची, गणपतीची आणि सुपारीची स्थापना इथे विड्याच्या पानावर करून घेतलेली आहे। इथे सुशोभित आपण तोरण लावलेलं आहे। देवीची स्थापना झालेली आहे। देवासाठी पोटली सुद्धा तयार आहे। तसेच 5 फळांचं नैवेद्य आपण इथे दाखवलेलं आहे। मिठाईचा सुद्धा नैवेद्य इथे दाखवून झाला आहे। हाताने बनवलेल्या सर्व पदार्थांचा नैवेद्य इथे दाखवून झाला आहे। देवासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि आपली पूजा सुद्धा इथे संपन्न झालेली आहे। आरती, धूप, दीप, नैवेद्य ह्या प्रकारे आपण सगळ्या अंगाने आपल्या घरच्या धनोत्रयोदशीच्या दिवशी सगळी पूजा संपन्न केली आहे आणि केळसुणीला सुद्धा लक्ष्मीचा मान देऊन त्याची यथासांग पूजा केलेली आहे। तर मग आता मागे तुम्ही फटाकड्यांचा आवाज ऐकू शकत असाल की सगळीकडे फटाकड्यांची धूमधाम सुरू झालेली आहे। इथे पूजा सुद्धा संपन्न झालेली आहे। अशा प्रकारे घरामध्ये, अंगणामध्ये, बाहेर सगळं पवित्र आणि सुमंगल वातावरण असल्यामुळे एक वेगळाच उत्साह सगळीकडे दिसत आहे। अशा प्रकारे सर्व गृहिणींनी आपल्या घरासाठी आणि घरातल्या माणसांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी धन्वंतरीकडे सुदृढ आरोग्य आणि आयुष्यात भरभराटाची कामना केलेली आहे। तर आजपासून घरातल्या बनवलेल्या खमंग पदार्थांवर ताव मारायला आपण सगळे इच्छुक आहोत। तर आजपासून याची सुरुवात जरूर करू शकता। अशा या अभ्यंग स्नानाने सुरू होणाऱ्या दिवाळीच्या दिवसातली गंमतच काही और असते। सकाळी अभ्यंग स्नान झाल्यावर खमंग पदार्थांची रेलचेल, सगळीकडे उत्साह, प्रचंड मंगलमय वातावरण, फटाक्यांची आतिषबाजी, पाहुण्यांची रेलचेल, गृहिणींची घरातली कामाची लगबग, छोटे मंडळींची मस्ती आणि ह्यात सर्वांची जर आपल्याला मदत लाभली तर हा दिवाळीचा सण हा एक पर्वणीच ठरतो। आणि अंगणामध्ये रांगोळीबरोबर सुशोभित झालेला कंदील, पणत्या, घरामध्ये दिव्यांची आरास, दिवाळीतल्या अमावस्येच्या अंधारावर जणू हा प्रकाश मात करत असतो आणि सगळीकडे लख्ख प्रकाश प्रज्वलित झालेला असतो। तर अशा या दिवाळीतल्या पहिल्या दिवसाच्या म्हणजेच धनोत्रयोदशीच्या तुम्हा सर्व मंडळींना खूप 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 शुभेच्छा। आणि ही दिवाळी सर्वांची उत्साहाची, आनंदाची आणि भरपूर भरभराटीची जावो हीच सदिच्छा। बाय बाय।